रामकृष्ण हरी मंडळी. तर माझी खुरपणी चालू आहे. तर खुरपीत असताना मला इथं डोबळीच्या कडेला कारल्याचं येल आहे बघा, कसला भारी आलेला आहे हा वेल. तर ह्याला 2-3 कारले लागले ते एका याला, आणि हा दुसरा येल आहे. तर ह्याला पण 2-3 लागलेले आहेत. हे बघा या आरेने कसं पकडलेलं आहे ह्या नेटला, 2-3 ठिकाणी पकडलेले आणि वर चाललेला आहे हा वेल. तर हाच एक वेल खाली आहे, तर तो वरती लावून देणार आहे. आता तरकारी म्हणलं की असंच असं एक दोन येल कशाला तर येतच राहतात. आता इथं आलेलं इथं कारल्याचं येल, आणि तिकडं पलीकडं आलेलं आहे दोडक्याचं येल. त्या नेटच्या तिकडं 2-3 ठिकाणी दोडक्याचं येल आलेलं इथं. इथं वरल्या ऊसामध्ये दोडका लावला होता, तर त्याचं बी इकडं आलेलं असेल, तर ते उगवले. काही ठिकाणी काकडीसुद्धा उगवली, ऊसातच काकडी होती. तर आता हे वर लावलेलं आहे वेल मी. असं एकाच ठिकाणी नाही, 3-4 ठिकाणी असं कारल्याचं येल आलेलं येतं. आणि टोमॅटोसुद्धा आहे. तर काय ना काहीतरी भाजीपुरतं उगवतच राहते. तरकारी असलेला हा फायदा असतो, ताज्या ताज्या भाज्या खायला मिळतात.